सध्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा परिणाम हा थेट LPG सिलेंडरवर झाला असून आपण भारतात LPG सिलेंडर हा आयात करतो, पण केंद्र सरकारने जो कमर्शियल सिलेंडर आहे त्यावर बंदी घातल्यामुळे त्याचा तोटा हा हॉटेल व्यावसायिकांवरती झालेला आहे. आपल्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की हा जर सिलेंडर पुरवठा झाला नाही तर त्यांच्या हॉटेलवर काय परिणाम होईल. तर काय सांगाल आपण? मॅडम, जर सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर आम्हाला हॉटेल हे बंद करावे लागणार आहेत. आमच्याकडे जास्तीत जास्त आज किंवा उद्या दुपारपर्यंत चालणारा गॅस अवेलेबल आहे. गॅस आम्हाला उपलब्धच होत नाही आहे. आपण डबल किमतीने द्यायचा विचार केला तरी पण अवेलेबलच होत नाही, तर आम्ही काय करणार आहोत? आम्हाला वेळेनुसार आमचं हॉटेल बंद करावं लागणार आहे. आणि जर आम्ही हॉटेल बंद केलं तर त्याचा फटका मात्र आम्हालाच भोगावा लागणार आहे. आणि जर समजा गॅस पुरवठा मिळाला नाही तर त्याच्यासाठी अल्टरनेट ऑप्शन म्हणून तुम्ही काही वापरू शकता का हॉटेलला चालू ठेवण्यासाठी? मॅडम, अल्टरनेट ऑप्शनचा जर विचार केला गेला तर आम्हाला इलेक्ट्रिक शेगड्या वगैरे घ्यावं लागतील, पण त्यासाठी लागणारा खर्च हा सुद्धा आम्हाला जास्त प्रमाणात होतो. आज मी चौकशी पण केली होती तर माझ्या मते मला 55,000 ते 60,000 रुपयाची मला एक इलेक्ट्रिक शेगडी होती. पण ती इलेक्ट्रिक शेगडी या प्रमाणात ज्या पद्धतीने आता गॅसवर जे आपण बनवलं जातो शेगडीवर, त्या प्रमाणात ती चालणार नाही आहे. त्याचा परिणाम मात्र मला हॉटेल व्यावसायिक म्हणूनच करावा लागणार आहे. त्याचा त्रास मलाच होणार आहे. हा जो LPG सिलेंडर आहे हा याचा जो तोटा झालेला आहे याचाच परिणाम हा हॉटेल व्यवसायांवर झालेला असून जे हॉटेलमध्ये जे कामगार हजारो कामगार काम करतात त्यांच्या उत्पन्नावरही होणार आहे. जसे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तसेच जे डिलिव्हरी बॉय याच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार आहे. सर्व हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष वेधलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे.